नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आता तुम्ही 2 दिवस ऐकलं असेल कुठे स्टेटसला वगैरे पोस्ट बघायची भरती सुटली, पण ती भरती काय ते आपण सांगणार आहे। ते पहा, परीक्षा नाही डायरेक्ट निवड, 10वी पासवर सरकारी नोकरी। हे आपण थोडंसं एक थंबनेल मजेदार थंबनेल बनवले। तर मित्रांनो, हे पोस्ट ऑफिसची भरती काय ते पाहू आपण। तर हे पहा मित्रांनो, वेबसाईट DGDS ऑनलाईन एंगेजमेंट वेबसाईट आहे मित्रांनो। तर सांगतो पदाचं नाव व तपशील पहा मित्रांनो। पद क्रमांक 1 आहे GDS ब्रांच पोस्ट मास्टर BPM म्हणतात त्याला। दुसरं पद आहे GDS असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि तिसरं आहे डाक सेवक। मित्रांनो, अशा टोटल 21,413 पदे आहेत मित्रांनो। 21,413 चांगली मोठी जाहिरात आहे मित्रांनो। ही टोटल पदसंख्या मित्रांनो 21,413। मित्रांनो, आता तुम्ही शैक्षणिक पात्रता पाहू। तर शैक्षणिक पात्र मित्रांनो 10वी उत्तीर्ण आणि दुसरं मित्रांनो संगणकाचे ज्ञान, तिसरं सायकलिंगचे ज्ञान। तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 10वीत जास्त टक्के असतात त्या विद्यार्थ्यांचं मित्रांनो सिलेक्शन होते। यामध्ये परीक्षेवर काय होत नाही, 10वीच्या टक्क्यांच्या बेसवर मित्रांनो सिलेक्शन होते याचं। तर मित्रांनो, याच्या कमीत कमी 3-4 लिस्ट लागतात मित्रांनो, 4 तर लिस्ट नक्कीच लागतात। त्यामुळे ज्या विद्यार्थी 90च्या आसपास टक्के आहेत त्यांचं मित्रांनो सिलेक्शन बऱ्यापैकी होऊन जातं। तर मित्रांनो, वयाची अट पाहून घ्या। तर वयाची अट आहे मित्रांनो 3 मार्च 2025 रोजी 18 ते 40 वर्ष। SC ST 5 वर्ष सूट भेटेल, OBC 3 वर्ष सूट भेटेल। जे विद्यार्थी SC आणि ST कॅटेगरीमध्ये येतात ते मित्रांनो 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात आणि जे विद्यार्थी OBC कॅटेगरीमधून येतात ते 3 वर्ष ते आपले 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात। ही झाली मित्रांनो वयाची अट त्याची। तर मित्रांनो, नोकरी ठिकाण कुठे राहणार आहे? नोकरी ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये राहणार आहे। तुम्ही ऑल इंडिया अप्लाय करू शकता। दुसरं मित्रांनो, फी किती राहणार आहे? फी त्याची जनरल OBC आणि EWS साठी 100 रुपये फी आहे आणि SC ST PWD महिला यासाठी कोणत्याही प्रकारची फी नाही मित्रांनो। फक्त जे कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना फी मित्रांनो, बाकी SC ST PWD महिला कोणत्याही प्रकारची फी नाही। तर मित्रांनो, याचा पगार किती असतो ते पगार सांगतो तुम्हाला। हे GR मध्ये पगार मेन्शन केला आहे तो तुम्हाला सांगतोय। ते मित्रांनो, BPM पोस्टसाठी पगार मित्रांनो 12,000 ते 29,380 आणि 2 नंबरचे APBM किंवा डाक सेवक त्याला 10,000 ते 24,470 एवढा पगार मिळू शकतो मित्रांनो। त्यात अलाउन्स वगैरे पण भेटू शकतात। आणि मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब आहे बऱ्यापैकी। जे विद्यार्थी पोलीस भरती असेल, MPSC असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा अभ्यास करतात, ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती थोडी हालाकीची आहे ते मित्रांनो नक्की या पोस्टला जॉईन करतील आणि पुढे आपला अभ्यास चालू ठेवतील मित्रांनो। याने काय होईल, तुम्हाला म्हणजे मेंटली प्रेशर येणार नाही, जेणेकरून आपलं घर चालेल मित्रांनो आणि आपल्याला आर्थिक दबाव येणार नाही आणि आपला बऱ्यापैकी अभ्यास होऊ शकतो मित्रांनो। एकदम काय अशा हलाकाची नोकरी नाही मित्रांनो। तर आपलं काय फक्त पार्सल ते पार्सल पोचवायचं वगैरे काम असतं, बाकी काही विशेष नाही याच्यात। 10वी पासवर मित्रांनो याचं आपलं सिलेक्शन होऊन जातं। तर महत्त्वाची गोष्ट पहा मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख मित्रांनो 3 मार्च 2025 आणि अर्ज संपादन करण्याची तारीख म्हणजे तो अर्ज एडिट करायचा मित्रांनो 6 ते 8 मार्चपर्यंत। जर तुमच्या अर्जात काय जर चुकी झालं असेल, नाव किंवा काय पण चुकीचं डॉक्युमेंट अपलोड झालं असेल तर तुम्हाला एडिट करण्याची तारीख दिली त्यांनी 8 मार्च 2025। तर मित्रांनो, ही झाली भरतीची संपूर्ण माहिती। या भरतीची मित्रांनो लिस्ट लागते बऱ्यापैकी 2-3 महिन्यानंतर लिस्ट लागते। तर याची लिस्ट लागल्यावर प्रत्येक आपल्या टेलिग्राम चॅनल मराठी नोकरी कॉर्नर त्या टेलिग्राम चॅनल आपण याची अपडेट देत राहील मित्रांनो। तर मित्रांनो, आताच आपण येणाऱ्या वनरक्षक भरतीच्या येणाऱ्या भरतीनुसार भरती येणारी त्याच्या आधीच आपण टेस्ट सिरीज चालू केलेली आहे। म्हणजे आपण यूट्यूबला सांगतो विद्यार्थी मित्रांनो कोणते प्रिव्हियस इयर क्वेश्चन आले होते, जेणेकरून मित्रांनो परीक्षा पॅटर्ननुसार अभ्यास करते विद्यार्थी मित्रांनो फापट पासून काही फायदा येणार नाही मित्रांनो। कारण TCS ज्यानुसार प्रश्न विचारतं त्यानुसार अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे आपण इंग्लिश, बुद्धिमत्ता, GKचे व्हिडिओ टाकलेले आहे मित्रांनो। आता मित्रांनो त्याच्यानंतर पेपर असं मित्रांनो 24 शिफ्ट आहेत। 24 शिफ्टचे मित्रांनो प्रत्येक आपल्या आन्सरनुसार विश्लेषण सांगणार आहे मित्रांनो। फक्त आता बुद्धिमत्तेचं पण आता एक राहिलं, तर बुद्धिमत्ता पण मी सोडून देईन तुम्हाला मित्रांनो। आणि TCS पॅटर्ननुसार अभ्यास केला तरीच मित्रांनो सिलेक्शन होऊ शकतं। त्यामुळे आपला टेस्ट सिरीज त्या मागं टाकले ते व्हिडिओ पाहून घ्या मित्रांनो। आणि यात पण अजून काय मित्रांनो तुम्हाला डाऊट असतील तर कमेंट नक्की करा। आपला व्हिडिओ आवडला असेल जास्त मित्रांना नातेवाईकांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो। चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद।